तर गाईज गडावरती आलोय तर खूपच छान वाटतंय आणि हे बघा समोर छत्रपती शिवाजी महाराज. तर या साईडला खूपच म्हणजे खूप चांगलं वाटतंय. नाही या साईडला बघा असं कचरा आहे तरी मला आवडलं नाही, म्हणजे खूपच असं वाईट वाटतं. गुफा गाईज गुफा बघा कशी आहे मंडळी. हे बघा तोप एक हे पूर्ण लोखंडाचा वाटतं. हे बघा गाईज 4च गाडी, एक गाडी कुठे आपली. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग म्हणजे खूप म्हणजे इतके ब्लॉग बनवले ना, त्यातून एक हा माझा सर्वात खास एक ब्लॉग असणार आहे आणि तुम्हाला पण बघायला सुद्धा मजा येणार आहे. तर आज आपण चाललो आहे रायगडावरती. तर निघलो आहे आम्ही रात्रीचे 12 वाजता. तर रात्री निघलो आहे. तर किती जण आहेत तर पुढे आपल्याला भेटणार आहेत. तर चला खूपच लेट झालो. हे बघा कुणालचा आहेत यायला. कुणाल चल चला. तर चला जाऊया, चला मजा येत. थांबलोय आता आपण हायवेच्या इथे, म्हणजे आपण चाललोय रायगड किल्ला बघण्यासाठी. तर बाईकने चाललोय. हे बघा या साईडला थांबल्यात. तर पूर्ण कालच असेल, काय जास्त दिसत नसेल. तर 1 वाजले मला असं वाटतं. तर आम्ही थांबलोय. जे अजून मागे आहेत ना, अजून 2-3 गाड्या आपल्या मागे आहेत ते येणार आहेत. इथे एकत्र आल्यावर म्हणजे काही टेन्शन नाही, तर सर्व एकत्र जाणार आहे. सर्वजण तर आलेत आता. हे बघा या साईडला हे बघा रेडी आहेत ना जायला. तर सर्वजण रेडी आहेत. तर फक्त एक गाडी आपली मागे आहे ती येते, ती आल्यावरती आपण लगेच निघणार आहे इथून. आता आम्ही चाय पिण्यासाठी. हे बघा या साईडला. तर जास्ती काही दिसत नसेल, म्हणजे खूपच कालच झाले. मला तर वाटतं 3 वाजल्यात. तर आम्ही लेट म्हणजे निघलेलो 12 वाजता. पण मॅप लावला 10 जण आहेत मॅप लावलीला. तर 5 जण मॅप लावली तर 5 रस्त्यात जात होतं. कोण कुठे जात होतं काही समजत नव्हतं. तर आता घेतो चाय पिऊन आम्ही. हे बघा मस्तपैकी कुणाल झोपतो ना लिहिला नाही का. बघा सर्वजण आहेत इथे. गणा दादा आपला हो चहा कॉफी बने ग. कॉफी आहे ग. कॉफी ना वाटतं चहाच प्यायला लागेल. अजून नाही परत ट्रॅव्हलिंग बाकी अजून 2 घंटे बाकी. अजून 2 घंटे बाकी. चाय चला पहिले घेऊया चाय. अजून 2 घंटे बाकी आहेत. चाय घेतलाय मस्त गरमागरम, लयच गरम. आणि राखेचा कसा वाटतं चहा? 1 नंबर लागतो बोलते चहा. कारिगिरी म्हणजे कोणला बिस्किट जरा बरा आहे चहा जरा. लाईन लावा गाड्या. हे कोणतरी बोलू ना फोटो काढायला. हे बघ आईच 4च गाडी, एक गाडी कुठे आपली. हे गाडी पुराण फोटो काढतोय इतक्या रात्री. 2 hours later. तर गाईज आपण आता पोहोचलोय प्रवेशद्वार. हे बघा समोरच आहे. तर आता इथून आपल्याला जायचं आतमध्ये. अजून इथून 30 किलोमीटर असणार आहे मला तर वाटतं. तर अजून मागे ते येतात म्हणून थांबलं इथे. हे बघा समोरच प्रवेशद्वार. स्वराज्याची राजधानी किल्ला रायगड प्रवेशद्वार. तर आतमध्ये जायचं आणि गण्या. हे बघा आम्ही दोघेच आहेत इथे. बघूया आता येतील. इथे थोडं थांबणार आहे. इथून लगेच 10-15 मिनिटानंतर निघायचं आहे आपल्याला. का इथं गाईज आता थांबलोय आम्ही. गाईज जाते ना घालायले यो घालायले. चाचा ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का क्या. तर मंडळी इथलं समोरचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. 1 नंबर आहे गाईज. हे बघा पूर्ण असे ढग ढग ढग. हे बघ कसला वाटत ना 1 नंबर. पूर्ण सफेद. वाव झाला घालती.
फायनली पोचलोय आपण आता. तर आम्ही थांबलोय आता नाश्ता करायला. तर म्हणजे 5 घंटे लागले इथे पोचायला. 163 किलोमीटर होतं. आता बघूया नाश्त्याला मिसल पाव आहे वाटतं. पहिले कोणचा हेल्मेट? अरे हेल्मेट नाही माझी रंग बाबा, या मयूर जसं बसल्या. तर पहिले घेतो आम्ही नाश्ता करून. माझा अवतार बघा काहीच पूर्ण धुलीन कसं झालंय. टिकली लाल होती, काली झाली पूर्ण, लय बेकार. तोंड डावला तर चिकन निघलं वाटतं. नाश्ता पण आहे ना 15 मिनटं झाली. समजा ना बसल्या इकडं झोपले समजा ना. तर बघूया नाश्ता कधी येतो. पहिले नाश्ता करू मग आपल्याला चढायचं वरती किल्ल्यावरती. पाव झेर गरम हो मस्त. मिसल पाव. मिसल पावची जरुरी मला झोपणं जरुरी आहे. यार होली ना समजा ना. तर घेतो मंडळी खाऊन लवकर, भूक लागले मला. का मीठ दिले? मीठ ना मग तुला आता काय देतील. काहीच नाश्ता तर केलाय. नाश्ता केला आणि लगेच आम्ही वरती आलोय. तर अजून आता वरती चढायचं आहे. हे बघा समोरच खूपच वरती आहे. तर आता आपण चढणार आहे वरती. खूप मजा येणार आहे. हे बघा हे चढाल ना गाण्या चढशील ना कुसलून ना तुला. निसर्गाचा आनंद घेऊन देऊ ना. मोबाईल पारला तर मी आनंद जास्त घेऊन. बघ कसला वाटत. चला वरती. हे ते राहिलं कालती रे आता. रांजू चला पण सरू चला वरती. तर मंडळी सुरुवात पहिली पायरी चढलो. 4 ना 5 जेवण. चला मस्त चढशील ना तू. लई वरती अजून अर्धी जण खालते आमचे. या साईडला बघा कापूस टुकले. व्हाईट समुंदर एक नंबर वाटतं इथून. कोण तो? दमली दमली. अर्धी तर गायबच झाली वाटतं. चला लवकर पाला ना. राकेट कुठे येईल आपला. राकेट खालती पायपाल धरून येतो वाटतं अजून. इथून ते ढगबग नसले दिसतं. एक नंबर असं वाटतं त्यानं उरी जावा. पण खालती माहित ना खालती ते येतात. उतरलो वापस घालली. थांबा इथे जाणं यावून दे. नर हे पण येतात बघ फोन लाव. कचरा यात टाकायचा मित्रांनो. हां परत पायऱ्या चालवल्या. लई पब्लिक आहे. इतके सकाळी 7 वाजल्यात. कुणाल जॅकेट दे ना म्हणा. लगेच करला. असा दिलदार भाऊस पाहिजे आपल्याला. थांब लागला. चला बा अजून वरते लय मनातला आलो. पाहिलं पडलो कपलं पडलोच आता. मंडळी अजून एक रस्ता आहे खालतून. त्या रस्त्यातून तर कोणीच दिसत नाही. हे बघा पूर्ण खाली आहे. आहेत वरती पण जास्ती कोणीच नाही त्या रस्त्यातून. याच रस्त्यातून झाले 2 रस्ते आहेत वरती जायला. नारे सुट्टानच का तुझे जाताना तिथं. पुमाची असली म्हणजे 200 आली. तुला स्कॅन दाखवता. स्कॅन नको जाम दे. 100 विषय चल. अजून आपल्या वरती बघायचं आहे. फर्स्ट टाइम आलोय. अरे पकडणार जेला. यो टाकला भाई बेकार रे वाखार. डेंजर बघतो बघ कसा. ना जाशील इशे दोरी चालले का. जा 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 ना आता. हो जा 10,000 देतो जा.
का ते ना टापाशी जायचा विचार केले का हे अजून लई लांब वाटतं. जागा घेऊन ठेवली इकडे आपल्या गोठा बांधायला व्हायला. हा का गोठा बनवशील बाईला का बाईला बघली नवीन उतरल्या. हो चरा रे चरा गाय त्यांच्या पासण्या पाचवीत झाल्या. यार लवकर नसीब फटे पर नाव भी ना आटे. हे चरतान बघ तकलं तकलं चर गाय जायची कॅपॅसिटी चल जास्ती वाटती नाही आता कपडा तू हो ऑफिस लावायची ना घालती अशी. चला रे हे काय जेत काय आलं तुम्हाला लिंबू पाणी पाहिजे कोणला नको आज रविवार माझा उपाय असेल. चला नको नको आता सोडून द्या विषय. लिंबू सरबत प्यायचं ना ना आता आम्हाला ना आमचा मूड गेला आता आम्ही वरती जात आहोत काहीतरी खाऊ. चला काहीच वरती फुल लांबलं रे भाई. आलोय आपण थोडाच लांब आहे. घाम फुटला ना हे सारखाच उडूशा मनात वाटत जुनाच खाली. चला का छत्रपती शिवाजी महाराज के जय. जाताना तिथे फोटो करताना भाई विषय का कुणाल फायनली वरती जायला कसं वाटतं. एक नंबर ना काही झालं आताच वरती आताच गाडी चालून भाई. हा आताच गाडी चालून तुमचाच वरती झाला मंडळी. हे बघा तोप एक हे पूर्ण लोखंडाचं वाटतं. पोर आलं पण ना लोखंड पूर्ण. हे अजून एक म्हणजे इथून शूट व्हायचं डायरेक्ट तिकडे इकडे खाली लई लांब जात असेल. इकडून रस्ता बंद आता गेलो असतो आपण. 5 1 2 3 4 5 6 दिसत पाणी जरा. हो मंडळी पोचले आपण शिरकाई देवी मंदिराच्या इथे. हे बघा समोरच मंदिर आहे. दर्शन घ्यायला चालू आहे आता. तर चल येतो ना तू. चला जाऊया ये ना तू. हे बघा तर गाईज फायनली आलोय आपण वरती रायगड किल्ला. म्हणजे माझी खूपच इच्छा होती रायगड किल्ल्यावरती यायची ती आज पूर्ण झाले. हे बघा समोरच. चला जाऊया पुढे. या साईडला गाय आहे ब्लॅक वासरू पण. मयूरदा थांब बघून द्या ना खाली रूमच काय वगैरे कसा गाय आहेत त्या. हे बघा तर गाईज वरती पोचलोय किल्ल्यावरती. खूपच भारी वाटतं आणि इथलं व्ह्यू आहे ना एक नंबर आहे गाईज. हे बघा सर्वजण. राखेदा कसं वाटतं किल्ल्यावरती आलोय. काम भारी वाटतं आणि ऊन येतोय. नाही या साईडला बसले ते दमले कुणाल. हे बघा इथं फोटोशूट चाललंय
अजून आपल्याला पुढे जायचं आहे. तर अजून आपल्याला पूर्ण म्हणजे अजून किल्ला तर काहीच बघितलं नाही, अजून पूर्ण बघायचं आहे. तर आता आपण पुढे चाललोय. चला क इथून कुठं योग राजवाडा का इथून गुफांतून जायचं वाटतं आपल्याला. आता क रस्ता बंद आहे का बघू क बघून तर द्याव दे एकदा. बघू नको अरे बघू उडी मारची असते भावा तिकडे. हे साईड इथून रस्ता नाही वाटतं, इथून बंद आहे. चला तिकडून चला, या साईडून नाही रस्ता. इथून राजांची ती प्रयात्रा पुढे शेवटला मंदिर आहे, त्या मंदिरापर्यंत नेण्यात आली आणि त्या जगदीश्वराच्या साक्षात तिथे राजांचे देहकाला लागणे दिले. पुढे राजांची समाधी आहे. हे राजांचं राहण्याचं ठिकाण, मेन घर. घराच्या साईडला इथे 3 पाणी पिण्याचे हौद आहेत. त्या काळात कावडीने पाण्याने टाकांमध्ये ओतलं जायचं, तर हे पाणी पिण्याचं हौद आणि समोरचा खड्डा आहे सर ते राजांचं न्हाणी घर. आता आपण त्याला बाथटब किंवा स्विमिंग पूल बोलतो, त्याला अटॅच बाथरूम, छोटे छोटे ड्रेनेज, पाणी जाण्याची जागा सुद्धा आहे. किल्ला तुम्ही पाहिला असेल नसेल, आज आपल्याला पाहायचा. रायगड म्हटलं की रायगड किल्ला हिंदवी स्वराज्याची राजधानी, हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी. मग हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हटलं की पुण्यामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये राजगड, व हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड. या रायगडास इतिहासामध्ये मूळ नावाने ओळखलं जात होतं की राहिरीचा डोंगर. त्याला इतिहासामध्ये राहिरी ओळखलं जात होतं. मग हा राहिरी होता, समोर उंच दिसणारा डोंगर आहे, त्याला इतिहासामध्ये गुहिरीचा डोंगर म्हटलेला. गुहिरीच्या पाठीमागे प्रतापगड आहे आणि प्रतापगड पाहिला असेल, सर्वांनी पाहिला असेल नसेल, पण या प्रतापगडाच्या पायथ्यापासून राहिरीच्या उत्तरेला कोखंदिवा, त्या कोखंदिव्यापर्यंत जेवढालेला भूभाग, जेवढालेला परिसर त्याला जावली खोरा असं म्हटलेलं. हे जावली खोरं तुम्ही नक्की ऐकलं पण असेल, वाचलं. जावली खोरं म्हटलं की अतिशय घनदाट जंगल, की सूर्याचं किरण जमिनीला पोचत नव्हतं, असं या जावली खोऱ्यामध्ये प्रामुख्याने हा डोंगर मोडला जातो. हे जावली खोरं म्हटलं की आदिलशाही सरदार होता चंद्रराव मोरे, या मोऱ्यांच्या ताब्यामध्ये हे जावली खोरं होतं. तेव्हा आपले राजे, आपले शिवराय हे राजगडावरती होते. आपले राजे राजगडावरती होते. राजाने राजगडावरून या जावली खोऱ्यामध्ये, जावली प्रांतामध्ये या राहेरी विशेष पत्र पाठवलं आणि पत्रामध्ये उल्लेख केला की जावलीचे मोरे तुम्ही आमचे आहात, जावलीचे मोरे तुम्ही आपल्यात, आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये सामील व्हा. पण ते जावलीचे मोरे अतिशय कोरमट, अतिशय गर्विष्ठ होते. त्याने छत्रपती शिवरायांना युद्धाचं चॅलेंज केलं की तुम्ही कसले राजे, खरे राजे या जावली प्रांताचे आम्ही आहात. याला जावली तर जाल गवळी, उद्या यायचं असेल आजच या. तुमच्यासाठी आमचा दारूगोळा तोफखाना सज्ज आहे. आपले मराठे कोणासमोर झुकले नव्हते की अंधाराला घाबरत नाही, अवालाची जात आहे, मोडेल पण वापरणार नाही, ही मराठ्याची जात आहे. मग राजाने आपले निवडक मावले होते, राजगडावरून या जावली प्रांतामध्ये, जावली खोऱ्यामध्ये पाठवले. या जावली खोऱ्यामध्ये या राहेरी विशेष 3 महिने लढा चालू होता. 3 महिने लढा चालू होता. लढ्यामध्ये त्यांचा चुलत धवासोबत हनुमंतराव मोऱ्यांचा झाला. तर राजांच्या शरण येऊन हा डोंगर छत्रपती शिवरायांना 15 मे 1656 मध्ये राहिरीचा डोंगर छत्रपती शिवरायांना देण्यात आला. मग 15 मे 1656 मध्ये जेव्हा हा डोंगर आपल्या राजांना देण्यात आला, तर राजांसोबत असणारे पंत म्हटलं की मोरपंत पिंगळे व राजे या डोंगरावरती येतात, या राहिरीवरती येतात. राजाने राहिरीला पाहिलं, राहिरीने राजाला पाहिलं. 4ही साईडने पाहिलं तर 4ही साईडने सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहे, डोंगर आहेत. पण कोणताच डोंगर, कोणताच पर्वत या डोंगरात अटॅच नाही, जॉईन नाही. एका खडकापासून उगवलेला एकमेव डोंगर. आपल्या राजाने हा डोंगर राजधानीसाठी निवडला व राहिरीवरून नामकरण बदलण्यात आलं, रायगड हे नाव ठेवण्यात आलं. हे रायगड हे नाव या डोंगराचं शब्दावर. मग रायगडाची सरासरी हाईट ही समुद्र सपाटीपासून रायगड 2851 फूट उंचावर. रायगडाच्या पायथ्यापासून गडाच्या महात्यापर्यंत 1350 फूट आहे. रायगडाचं टोटल परिसर 1200 एकराचा आहे. पठार भाग हे 100 एकरचा आहे. राजाने रायगड घेतला, आपल्या राजाने रायगड घेतला, डोंगर घेतला. या रायगडावरती 14 वर्ष बांधकाम केलं. 14 वर्ष 1656 ते 1670 पर्यंत रायगडावरती बांधकाम केलं. तेव्हा गुफात चाललं. चला आपण पण जाऊ द्या. चला कुठे आले माहिती तिकडे किंवा बघूया. इथून लय मोठा किल्ला रे, काहीच समजेना आपण कुठून आल्या कुठे चालल्या. हिशेवर टिकत
तर राकेदा इथूनच ना, चला खालती. खालती जर डेंजर गुफा. काहीच गुफा बघा कशी आहे. कालोख कुठे इकडं इकडं सरनाव हे इथं सैनिक असंच वाटतं ना, लक्ष ठेवायला. हे बघा बाहेर. कुठं असं रे तुम्ही? एक नंबर आहे आज किल्ला रायगड. खूप मोठा आहे. कुठून कुठे दरवाजे आहेत ते पण काही समजत नाही, इतके दरवाजे आहेत किल्ल्याला. तर आम्ही तर अजून अर्धाच असं किल्ला फिरलोय, अजून पूर्ण तुम्हाला दाखवणार. हे बघा इथे बघा का आपल्या ते लाशी टोका जायचं आहे बा. इथे मित्रांनो इथे जायचं पूर्ण लाशी टोकाला या साईडला. तर गाईच गडावरती आलोय तर खूपच छान वाटतंय. आणि हे बघा समोर छत्रपती शिवाजी महाराज. तर या साईडला खूपच म्हणजे खूप चांगलं वाटतंय. नाही या साईडला बघा असं कचरा आहे, तरी मला आवडलं नाही. म्हणजे खूपच असं वाईट वाटतं, कारण की बघण्याआधी इथे खूप लोक येतात आणि असं समोरच कचरा आहे, तर हे चांगलं नाही वाटत. हे बघा समोरच असं, तर हे चांगलं नाही वाटलं मला. हे बघा मित्रांनो, मला एक प्रश्न आहे. मागे कुत्रा. तर चला. तर गाईज आलोय आताच खाली. रायगड किल्ला म्हणजे खूपच भारी वाटलं वरती. तर खूप मजा केली. म्हणजे माझी इच्छा होती रायगड किल्ल्यावरती यायची, ती पण पूर्ण झालेली आहे. तर आजचा ब्लॉग एंड करतो, कारण की चार्जिंग पण नाही मोबाईलमध्ये. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.